राज्यामध्ये पुन्हा महायुती की सत्ता आल्यापासून एक एक करून मंत्री वादात सापडतात। आधी मंत्री संजय शिरसाट, मग मंत्री योगेश कदम, त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि यांची प्रकरणं समोर आली। आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। बघूया। मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे 3 कोटी रुपयामध्ये घेतली। ती एज्युकेशन पर्पज साठी देण्यात आली आणि ती मालकी हक्क नाही, सातबाऱ्यावर राज्य शासनाचंच नाव असतं, पण कब्जे वहिवाट असते तुमची। महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे। नाव आहे प्रताप सरनाईक, राज्याचे परिवहन मंत्री। सरनाईकांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी 200 कोटींची जमीन अवघ्या 3 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। मीरा भाईंदरमधील 4 एकर जागा मंत्री सरनाईक यांनी स्वतःच्या शैक्षणिक संस्थेसाठी लाटल्याचा दावा करत वडेट्टीवारांनी खळबळ उडवून दिली आहे। तर संबंधित जागेचा 7/12 राज्य शासनाच्या नावेच असल्याचं स्पष्टीकरण मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलंय। मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदरमधील प्राइम लँड 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपयामध्ये घेतली। मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का? आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो। लुटा आओ लुटो, महाराष्ट्र बेचो, अशीच म्हणायची पाळी आता या सरकारच्याकडून अपेक्षित आहे। त्याचं सर्वे नंबर पासून सगळी माहिती माझ्याकडे आहे। माझी मोठी जी सून आहे तिची एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे आणि ती शेकडो विद्यार्थी ते शाळेमध्ये शिक्षण घेतात। ती 8025 मीटरची जागा आहे, ती एज्युकेशन पर्पज साठी देण्यात आली आणि ती लीजवर देण्यात आली। म्हणजे ते काय मालकी हक्क नाही, सातबाऱ्यावर राज्य शासनाचंच नाव असतं, पण कब्जे वहिवाट असते तुमची, जेणेकरून तुम्ही एज्युकेशन इन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी चालू करू शकता। त्या कब्जे वहिवाटीच्या भरण्यापोटी त्यांना 4,55,00,000 रुपये भरायला लागले, ते त्यांनी भरले। परत 1,28,00,000 रुपये स्टॅम्प ड्युटी त्यांना भरायला लागली, तीही त्यांनी भरली। राज्याच्या राजकारणात सध्या गती जमीन घोटाळ्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। आधी पुणे जैन बोर्डिंग प्रकरणात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अडचणीमध्ये आले होते, नंतर तो व्यवहार रद्द केला। मग पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप झाले। हा जमीन व्यवहारही राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला। अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरही जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केलाय। नाही, आता त्याची चौकशी पुन्हा करावी लागेल। वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे, त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी, केवळ हे लोक मीडियात बोलतात। प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना, तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल। तशी काल आम्ही बघा परवाची जी आहे घटना पुण्याची, त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे। सुमोटो मीडियाने आम्हाला प्रकरण दिलं, त्यावर आमची चौकशी नेमली, आम्हाला ते आढळलं, आम्ही कारवाई केली। वडेट्टीवार साहेबांनी प्रताप सरनाईकांवर काय आरोप केलेत हे मला खरोखरच माहिती नाही, त्याची मी माहिती घेतो, अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्गामध्ये असतानाच तुमच्याशी बोलतो। राज्यामध्ये महायुतीची सत्ता येऊन वर्ष होत आलंय, पण या वर्षभरात भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना अशा सत्तेतील सर्वच पक्षांच्या नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप झालेत। मंत्री संजय शिरसाट, मंत्री योगेश कदम, खासदार संदीपान भुमरे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रकरणं बाहेर आली। आता अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणापाठोपाठ मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन लाटल्याचे आरोप होत आहेत। मात्र सत्ताधारी नेत्यांचे हे घोटाळे नेमके बाहेर कसे आले, हा निव्वळ योगायोग कसा असणार, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।